आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी आलू सँडविच। हे बनवायला खूप सोपं आहे, खूप झटपटही बनतं आणि खायलाही खूप टेस्टी आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेगाज किचन चॅनलमध्ये। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करू। क्रिस्पी बटाटा सँडविचसाठी काय सामग्री लागते ते आपण पाहू। 4 उकळलेले बटाटे, 2 बारीक चिरलेले कांदा, अमूल बटर, मीठ, टोमॅटो केचप, मिरचीचं पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता सगळं मिश्रण आपण एकत्रित करून घ्यावे। आधी मॅश केलेले पोटॅटो, मी पोटॅटो आधीच मॅश करून ठेवले होते। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट। हे तुम्ही तुमच्या स्वादानुसार तुम्ही ॲड करू शकता, कमी जास्त तिखट कमी कसं खायचं तुम्हाला तसं। स्वादानुसार मीठ। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्णपणे मिक्स व्हायला पाहिजे व्यवस्थित। आता आपलं व्यवस्थित नीट मिक्स झाले, आपण याला साईडला ठेवू। आता मी 2 ब्रेड घेतले आणि त्याच्या साईडचे इंचेस कापून घेते। तर एक ब्रेडला आपण अमूल बटर लावून घेऊ। अमूल बटर लहान मुलांना खूप आवडतं, ह्याच्याऐवजी तुम्ही मेयोनीज सुद्धा लावू शकता। एक साईडला टोमॅटो केचप लावून घेऊ आणि आपण जे बटाट्याचं मिश्रण जे तयार केलं आहे ना, ते सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करू। झालं आपलं सँडविच। आता आपण शेकायला घेऊ। मी आधीच पॅन गरम करायला ठेवलं होतं, त्याला खाली बटर लावू। बटर लावून मग आपण सँडविच त्याच्यावर ठेवू, मस्त क्रिस्पी ब्राऊन होस तर मस्त शेकू द्याला। ही रेसिपी खूप सोपी आहे, कोणीही घरी बनवू शकतं। आणि जर मला सकाळी उशीर झाला असेल की मुलांच्या टिफिनला काय करावं, तर ही रेसिपी एकदम बेस्ट आहे लहान मुलांसाठी। झटपट तुम्ही त्यांच्या टिफिनला हे बनवून देऊ शकता। खूप सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते। बघा कसं गोल्डन ब्राऊन झालंय, अजून थोडंसं गोल्डन ब्राऊन होस तर हां, आता हे जे गोल्डन ब्राऊन आले, आपलं आता सँडविच तयार आहे आपलं। बघा किती मस्त गोल्डन ब्राऊन आले, खूप छान लागतं हे। तयार आहे आपलं सँडविच। आपण आता कट करू ह्याला। वाव, किती टेस्टी दिसते बघा। आता आपण प्लेटिंग करू। आता हे तुम्ही ग्रीन चटणीसोबत, मेयोनीजसोबत आणि टोमॅटो केचप तुम्हाला ज्याच्यासोबत आवडते त्याच्यासोबत देऊ शकता तुम्ही। मी टोमॅटो केचपसोबत दिले। नक्की ट्राय करून बघा घरी तुम्ही ही रेसिपी, खूप छान लागते आणि खूप लवकर बनते। माझ्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता। थँक्यू।